बेत बनवलाय भाजीचा. मेथीची भाजी चणचणीत झणझणीत. चरचरी झणझणीत मेथीची भाजी या खायला भावानं बहिणीनं मग. पुन्हा मला लोणचं बी गेलं उलस खायला. चला बऱ्याच दिवसातून व्हिडिओ नाही टाकलेला आज. जेवणाच्या बेताचा. जेवणाच्या बेताचा. जेवायला या भावानं बहिणीनं सगळीजण. जी वाईट कमेंट कारण आहे ती बी या. सगळीच या. नगरे बाया तिला ज्यादा भाकरी खात्याला वाईट कमेंट करतो. भाजीच पोरायची नाही खायला मग. मग काय तर. हा खाऊ थोडी थोडी मग काय करणार आता. हो कारण आमंत्रण हे सगळ्यालाच दिलं जातं. त्याला आवडायचं नाही. हा ते फगाडी आहे तिला काय येत या. हा ती बी बरोबरच आहे. तुम्ही चांगलं चुंगलं करून खावा. आता आमच्या गरीब परिस्थितीमुळे आम्ही आमच्या पद्धतीने जसं जमत तसं आम्ही करून खातोय. हो आज काय शेंगदाण्याची चटणी मस्त पैकी लोणचं आयशा आयशा. बाजरीची भाकर. अहो रोजचं जे आमचं जेवण काय याच्या व्यतिरिक्त काय नाही. काय काय तर चला जेवायला भावांनो बहिणींनो. मस्त पैकी बेत चणचणीत आणि झणझणीत. गरम गरम आहे. शिवन्या अय शिवन्या. शिवन्या झोपले काय? शिवण्या अय शिवण्या गेली कुठं खेळायला? नाही तिथंच पाणी पित होती. भाजी केली मेथीची मस्त पैकी. तोंडाला पाणी सुटायला लागलं. लोणचं टाकायचं तर मिठाचं घेतलं. पुरी गेल्या साळत. या सगळेजण जेवायला भावानं बहिणीनं. चटणी देऊ का शेंगदाण्याची? दे ना. मस्त बघी चणचणीत झणझणीत आजचा बेत. ओलीशीत टाकते. बर बर अशीच खायची चालतं. असते. तशीच नाही मला उलसक तेल टाक. मला नाही जमत तशी. अहो लय भार लागती. खाऊन बघा तुम्ही. बर बर चालतंय. तशीच खाऊन बघा लय भार लागती. तेलाची सुद्धा त्याला गरज नाही. बघा कस काय मेथीची भाजी बघून तोंडाला पाणी सुटलेलं लोणचं आणि चटणी शेंगदाण्याची. एक नंबर. अयो रातची करडीची भाजी पण होती. आणू काय? आण हा? आण ना. तर ये जेवायला सगळ्यांनी मस्त पैकी. करडीची भाजी रात्रीची. काही नाही म्हणजे खराब फिराब झाली का? देऊ का? थांबणार आहे खाऊन दे नंतर घेऊ आपले. रात्री भाजी बनली होती मस्त पैकी करडायची. पाताळ केली होती. अयो चला जेवायला चला भावांनो बहिणींनो. आज आमच्या बहिणींनी काय काय बेत बनवला मस्त पैकी चणचणीत झणझणीत. मेथीची भाजी म्हणजे सगळ्याच भाव बहिणीला आवडती. हा रात्रीची भाजी जरा थोडीशी आळणी होती. करडीची. चला जेवायला. आता मस्त पैकी खाणार आहे मी. भाजीशिवाय मज्जा नाही.
तरी बरेच दिवस झालं खायचं टाइम आहे प्यायला. मेथीची भाजी एकच नंबर. शेंगदाण्याची चटणी पण घेते. लोणचं नाही, आंबट नाही ज्यादा आवडत मला. आमच्या बहिणीने काय काय बेत बनवला आज मस्त पैकी. तुमच्या पूनमताईने बनवलेला कसं काय वाटला? लय भारी लागते मेथीची भाजी. करडीची पाताळ केली होती मी रात्री. खरपूस लागते ना. खरबूजच्या बाजूला काट असतात काट. भाकरी करायला पाहिजे होते भाजी. भाकरी हा लय भारी झाली. डोक्यातच नाही. चला जेवाय भावांना बहिणींना. बघा करडीची भाजी आहे ही, शेंगदाण्याची चटणी आणि मेथीची भाजी. लोणचं करडीची भाजी आणि मेथीची भाजी. सगळ्यांनी जेवण करायला. तर शेंगदाण्याची चटणी खाऊन बघू आपण कोरडीत कसं काय लागते. बघा बघा कशी लागते सांगा. मस्त लागते मस्त खरपूस झाली बघा. बाजरीच्या भाकरीवर एकच नंबर. लोणचं तोंडी लावायला म्हणलं भारी लागते खायला. आमच्या भावांचं बहिणींचं जेवण झालं का नाही? काय काय बेत बनवला आज? जेव्हा या सगळ्यांनी दुपारचा टाइम चाललाय. दुपारचं जेवण आहे. मिरची बरं खाऊन बघत मेथीची भाजी. एक नंबर. तुमचं दाजी दुपारचं जेवण घरीच येत असतात 11-12 वाजता. बघा
मेथी कशी आहे का नाही भारी. शेंगदाण्याची चटणी. भारी मस्त पैकी या जेवाय सगळ्यांनी. अजून पाता कालवण काहीतरी करायचं होतं पण राहिलं. म्हणलं बस परत ती शिल्लक पडल ना भाजी म्हणून नाही केलं. दोन्ही भाज्यांचाच बेत आहे. हळदीची भाजी मेथीची भाजी शेपू चुक्याची भाजी तर पाताळ नादच नाही करायचं अशी लागते. तुझी भारी. दुपारचं जेवण आहा नाद नाही करायचं. दुपारच्या जेवणात चटणी मीठ मिरची गोड लागते. देऊ का भाजी? आहे ना अजून पोट भरून जेवत जा जरा. काय? बर बर. कसा वाटला भावानं बहिणीनं बेत? एक नंबर आहे ना. भारी वाटलं जेवण दुपारचं. जेवा या सगळ्यांनी. परत म्हणतात पुन्हा ताईने खायचं नादात आम्हाला बोलावलं ना जेवा. एकदा जेवाय चालू केलं ना संपूस तर बंद नसतो बटा माझा. बका 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 बका.
भारी लागली. करड्याची भाजी पण मुरलेली. रात्री केलती. रात्री काय व्हिडिओ सोडला नाही. आताच मस्त म्हणलं होतं जेवणाच्या बेताचा व्हिडिओ बनवून सोडावा. आमच्या भावांना बहिणींना आवडतात ना बेताचा व्हिडिओ, त्याच्यामुळं. चणचणीत झणझणीत बेत. दुपारचा थोडं जेवण केलं का. पिलू अपूर्वा शाळेत. पिलूला कालच करोनाचं लस दिली. पिलूने घेतली. काल शाळेत आल्या होत्या लसी. रात्री तिचा किती दणतो का. रडत होते. मी तर चांगलं 2-4 दिवस आजारीच पडलो रे. लस घेतली मी तर. पडते का आजारी. बाहेरच बसलो आज तू जेवाय. पण लय वार. मोकळं वातावरण असल्यामुळं मरणाचं वारं सुटतोय. चला मग भावांना बहिणींना कसं काय वाटलं आजचा बेत नक्की कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.